रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जसं तुम्ही म्हणताय, हे सगळे पुरावे नेमके इथंच बनवले गेले ना. मग हे अधिकारी काय करत होते? या दोन प्रकारचे पुरावे आहेत. एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे. जर पुरावेच नव्हते, कारण की आधार कार्ड याला पुरावा धरताच येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी 62 वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचं मी आधार कार्ड पुरावा देतो ते ग्राह्य धरताच येत नाही. असे पुरावेच्या आधारावर जे प्रमाणपत्र दिले गेले आहे त्या संबंधित त्या तहसीलदार काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागणार. माझं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत, ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलंय, जे इथले नाही आहे, ज्यांच्याकडे भारतीयत्वाचं एक पण डॉक्युमेंट नाही, तो मग पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे की अफगाणी आहे, त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. सर हिंदी में जाना चाहिए. किती जिल्ह्यांना अशी भेट दिली आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भेटी दिली त्या ठिकाणी काही कार्यवाही झाली का? तुमचे फक्त कागदपत्र घेऊन प्रशासन शांत बसते पुन्हा? आतापर्यंत मी 37 ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP आता 37 शहरात गावात जाऊन आलो. मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने, न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे. एकंदर 2,23,000 प्रमाणपत्र ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वतः 2,23,000 मंजूर झाले. 79,000 द्यायचे राहिले होते, त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली. 1,23,000 दिले होते, त्यातनं 40,000 अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी दिले होते, ते रद्द झाले. 79,000 पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे 83,000 जन्म प्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी FIR म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत. काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर, रेशनिंग अधिकारी, महापालिका अधिकारी, वकील, एजंट, अर्जदार, आता वेगवेगळ्या लोकांवर. तुमचं भाजपचं काय काय विषय समोर आले आणि किती बांगलादेशी बीडमध्ये राहत आहेत? बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक अर्ज आले. त्यापैकी 6,845 यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले. त्यातना 2,759 आदेश हे बेकायदेशीररित्या देण्यात आले होते, ते सगळे रद्द करण्यात आले आहे. इथे जे अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही, त्यांचा आई वडिलांचा, भावंडाचा, अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर दॅन 97% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे. त्यांचं वय हे 30 ते 65-70 दाखवण्यात आलं आहे. काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत, काहींनी फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत, काहींनी पॅन कार्ड दिलेले आहेत. या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 5-15 दिवसात बीड जिल्ह्यात किमान 4 तहसीलमध्ये खोटे पुरावे, फोर्जरी, फ्रॉड, बनावटी कागदपत्र, आता 4 ठिकाणी FIR देखील बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत असं तुम्ही दावा करताय. मग अशा पद्धतीत सरकारला काही विशेष मोहीम राबवून यांचा शोध घेण्याचं काही मागणी करणार आहेत तुम्ही? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करतो, धन्यवाद देतो. कारण की नोव्हेंबर 2023 या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे DM आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले.
नोव्हेंबर ते जुलै 2024 पर्यंत फार अर्ज आले नाही. लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले. मालेगावला मी विधानसभा निवडणुकीचा प्रचारात गेलो होतो, त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती. आल्यानंतर लगेच मी याच्यावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं हा विषय तडीस न्यायचा. आणि आता महाराष्ट्रात हे सगळे 2,23,000 पैकी 1, 2, 5, 10,000 जे इथे जन्मले, बाकी सगळ्यांचे रद्द होणार.